नमस्कार. इथे पदयात्रा निघालेली आहे शिर्डीसाठी आणि सर्व ठिकाणी थांबून त्यांचे स्वागतसुद्धा होत होते आणि भव्य दिव्य अशी मिरवणूक निघालेली आहे. आता ही मिरवणूक पहिलं मंदिराच्या इथे जाणार, गोल प्रदक्षिणा घेऊन झालेली आहे. मंदिराच्या इथे जाणार, दर्शन घेणार आणि त्याच्यानंतर मग भाविक भक्तांची पदयात्रा पुढे चालू होणार. थंडी सुरू झाली ना की लगेचच ही मिरवणूक निघते. चला तर मग आता माझ्या कामांची सुरुवात झाली. थोडासा ब्रेक घेतलेला मी. तर इथे मी डेलीची जी कामं आहेत, डेलीची म्हणजे संडेची जी कामं आहेत माझी, डीप क्लिनिंगची, टॉयलेट, बाथरूम, बेसिंग वगैरे सर्व काही माझं क्लीन ऑलमोस्ट झालेलं आहे. कपडेसुद्धा झालेले आहेत. तशी तर वरवरची थोडीफार मी क्लिनिंग करतेच, पण ही आहे ती संडेची डीप क्लिनिंग आहे. आणि पहा मस्तपैकी बेसिंगसुद्धा माझं चकाचक झालेलं आहे. मन भरत नाही तोपर्यंत मी क्लीन करतच राहते. तर इथे माझं संपूर्ण काम झालेलं आहे. त्याचबरोबर मी बाहेरसुद्धा कचरा काढून घेतला आणि फ्लोरिंगसुद्धा थोडी दारापुढचीच पुसून घेतली. आज मला दुपारचं जेवण बनवायचंच नव्हतं, पण सकाळचा नाश्ता तर मला बनवावाच लागणार होता. तर मी इथे पोहे बनवलेत आणि ह्याला ना फरे म्हणतात. माझे नेबर आहे, बनारसची आहे, तिने मला हे दिलेले आणि खूप छान टेस्टी झालेले आणि पुदिन्याच्या चटणीबरोबर तर A1 नंबर लागत होते. स्वर खूप खुश होता, कारण की भरपूर दिवसापासून चाललं होतं आमचं मॉलला जायचं. ते काही ठरत नव्हतं, तर फायनली आज ठरलं. आणि आम्ही वॅकेशनमध्ये सुद्धा कुठे गेलो नाही फिरायला वगैरे, काही प्लॅन नाही केला. कारण आणि आपले दिवाळी सण असते त्यावेळी आपण घरामध्येच राहण्यात बेटर समजतो आम्ही. अगदी दुपारच्या वेळेलाच आम्ही निघालो होतो, जास्त ऊनही नव्हतं. आणि मॉलमध्ये आम्ही एंट्री केलेली आहे एक्सप्रेस मॉलला आणि फारशी काही गर्दीसुद्धा नव्हती. लोअर ग्राउंडला आमची स्कूटीसुद्धा पार्क केली, कारण की नाही हे असं होतं, नेहमीच होतं आमचं असं की पार्क केल्यानंतर जेव्हा आम्ही रिटर्न होतो तेव्हा आम्हाला कळतच नाही की कुठे पार्किंग केली. त्याच्यामुळे आम्ही स्पेशली याचा फोटो काढून घेतो. दुपारच्या वेळीच आम्ही निघालो होतो, पण नाश्ता वगैरे व्यवस्थित झाला होता. पण काय थोडीफार भूक लागतेच ना. तर स्वर म्हणाला नाही, आधी खेळायचं आहे, नंतर जे काय नाश्ता किंवा जेवण वगैरे काय करायचं ते नंतर करायचं. बघा इथे काहीच गर्दी नाही आहे गेम झोनमध्ये, कारण की आम्ही भरपूरच लवकर आलो होतो दुपारच्या वेळेलाच. त्याच्यानंतर ना 4-5च्या नंतर भयंकर गर्दी होऊन जाते इथे. आणि आम्हीसुद्धा काही थोड्याफार गेममध्ये इंटरेस्ट देतो, त्याच्याबरोबर आम्हीसुद्धा खेळून घेतो. स्पेशली ना हा गेम आमच्या दोघांचाही आवडीचा आहे. म्हणजे आम्ही दोघंही मस्तपैकी आळीपाळीने ना नंबर लावतो आणि खेळून घेतो. आणि ह्या गेमचे ना 2 वेळा चान्स मिळतात. तर एक वेळ ह्यांनी खेळलं आणि त्याने सेकंड टाईमला मी खेळली आणि मजा पण येते खूप. चला तर आता मन भरून खेळलेला आहे स्वर मस्तपैकी आणि आता कडकडून लागलेली आहे भूक. तर जेवणामध्ये त्याच्याच फेवरेट आवडीचं सर्व काही आहे. छोले भटुरे की त्याला खूप आवडतात आणि मी कधीतरी घरामध्ये बनवते. त्याचबरोबर आम्ही घेतलेले पावभाजी आणि चाट आहे, 2-3 शेवपुरी वगैरे मिळालेले आहेत पीसेस. दोन्ही पण आम्ही कॉम्बो पॅक घेतलेले. त्याच्यामध्ये एकामध्ये स्वीट लस्सी भेटली होती आणि एकामध्ये छास भेटला होता. तर मस्तपैकी जेवण करून घेतलं. इथे फ्रेंच फ्राईजसुद्धा आहेत. बाहेर गेल्यानंतर ना कधीही जा, कुठेही जा आणि काहीही खा, हे तर फिक्स आहे की टी शर्टला थोडंफार जेवण दिल्याशिवाय स्वरचा दिवस जातच नाही. हे बघा टी शर्टवरती सांडून झालेलाच आहे तो. तर मॉलमध्ये एंट्री केलीच आहे, तर कपड्याच्या सेक्शनला गेल्याशिवाय राहणारच नाही आम्ही. मग थोडं स्वरच्या बहाण्याने गेलो आम्ही त्याच्यासाठी पाहायला. पण इथे ना थोडं DIYमध्ये गेलो, पण तिथे काही आम्ही फक्त विंडो शॉपिंग केली. एखादी वस्तू मला आवडलीसुद्धा, पण आता ती होती फ्रीज कंटेनर होतं तिथे ठेवण्याचं. मग ती आता घेऊन कशी मी येणार, म्हणून मग ते सुद्धा मी ठेवून दिलं तिथेच. तिच्या शॉपिंग बरोबर लगेच आमचीसुद्धा शॉपिंग झाली मस्तपैकी. आणि स्वरचं काय ते गेम झोनमध्ये खेळल्याबद्दल त्याला थोडे कुपन्सवरती गिफ्टसुद्धा घ्यायचं होतं, ते सुद्धा घेऊन झालं. सूर्य माथ्यावरती होता तेव्हा आम्ही मॉलमध्ये एंट्री केली आणि दिवे लागणीच्या वेळी आम्ही बाहेर निघालो. पहा किती वाजले, म्हणजे 5:30 तरी झालेच होते आम्ही जेव्हा रिटर्न निघालो घरी.
आणि सध्या हवेतनं गारवासुद्धा जास्त पसरलेला आहे. सकाळची जशी पहाटेला गारवा असतो ना, तसंच संध्याकाळच्या वेळेला म्हणजे 5:30च्या दरम्यान गारवा वाटत होता आणि खूप छान वातावरण वाटत होतं खरंच. संध्याकाळच्या वेळेस आम्ही घरी आलो आणि मग केर कचरा वगैरे काढला आणि संध्याकाळी आंघोळ बिंघोळ करून फ्रेश होऊन स्वरने दिवाबत्तीसुद्धा केली देवासमोर. आणि संडेला कसं आहे, स्वरलाच आम्ही दिवाबत्ती करायला सांगतो. आणि ह्या ज्या चांगल्या सवयी आहेत ना, त्या आपल्या मुलांमध्ये सुद्धा यायला हव्यात, बरोबर की नाही. म्हणून आम्ही त्याला ती सवय लावलेलीच आहे, तो स्वतःहून करतो सुद्धा. तर इथे माझे जेवणसुद्धा झालेलं आहे. भाताचं कुकर झालेलं आहे आणि पापलेट होतं माझ्याकडे, ते त्याचं मी कालवण बनवलेलं आहे आणि थोडेफार पापलेट मी फ्रायसुद्धा केलेले आहेत. ते तरी जेवायला बाहेरचं बरं वाटतं, पण बाहेर कितीही खा, पण घरचं ते घरचंच जेवण असतं, त्याशिवाय आपलं पोटही नाही भरत. पण इतक्या लवकर माझं जेवण तयार झालं की चक्क 8:30लाच ह्या लोकांचं जेवण वगैरे झालं होतं आणि 8:45ला माझं सर्व किचन वगैरे सगळं क्लीन झालेलं. दुपारचं जेवण मला फुलच झालं होतं, त्यामुळे मी रात्रीचं जेवण काही केलं नाही, फक्त ज्यूस घेतला, ते पण मोसंबी ज्यूस, त्याच्यानेच मी रिलॅक्स झाली. तर मग मॉलमध्ये काय शॉपिंग केली ते तुम्हाला दाखवते. ही स्वरची ट्रॅक पॅन्ट आहे, जी की 500 रुपयाला मिळालेली आहे. आणि जुडिओमध्ये आम्ही शॉपिंग करतच नाही, काही मला एवढं खास वाटत नाही, फक्त ट्रेंड आणि मॅक्समधूनच आम्ही जे काही घ्यायचे ते घेतो. तीपासून मला स्वेटर घ्यायचं होतं. दरवर्षी थंडीमध्ये विचार करते की मी ह्यावेळी घेईन, पण ह्यावेळी मुहूर्त लागला होता आणि छानपैकी स्वेटरसुद्धा मिळालं. त्याचं कलर आणि त्याची क्वालिटीसुद्धा छान आहे. 1000ला मिळालं. आणि हे स्वरचे टी शर्ट आहेत ना, ते 200ला मिळालेले आहेत. ह्यांची पॅन्ट आहे, कलर थोडा वेगळा घेतलेला आहे, तीसुद्धा स्वस्तात भेटलेली आहे, म्हणजे 500 रुपये डिस्काउंट भेटलेलं आहे. आणि हे पहा, हे टी शर्ट आहे ते सुद्धा 200ला भेटलेलं आहे आणि खूप छान क्वालिटी असते मॅक्समधून. कलर वगैरे पण खूप छान असतात आणि प्राईस तर तुम्ही पाहताय 200 रुपये काय मिळतं त्याच्यामध्ये आणि खूप छान क्वालिटी मिळते 200मध्ये. हे जे मी घेतलेले आहे ते शॉर्ट कुर्ती आहे, म्हणजे जीन्सवरती वगैरे आपण वेअर करू शकतो आणि कलर वगैरे छान आहे आणि प्युअर कॉटन आहे. हे मला 500ला भेटलेले आहे आणि घातल्यानंतर वगैरे खूप छान वाटतं हे, त्यामुळे मग हे सिलेक्ट केलं मी. आणि एक लॉंग कुर्ती घेतलेली आहे, ती पण प्युअर कॉटनचीच आहे, तीसुद्धा म्हणजे जीन्सवरतीच छान वाटेल. मी ट्राय करून बघितलं आणि छान वाटली. आणि ह्या कपड्यांना कसं अल्ट्रेशन वगैरे काही गरज नसते, डायरेक्ट आपण यूज पण करू शकतो. तर हे कपडे मी साईडलाच ठेवलेले, कारण की एक वॉश केल्यानंतरच हे यूज करणार. त्याचबरोबर ह्यांना एक शर्टसुद्धा घेतला, तो पण 500 डिस्काउंटमध्येच भेटला. तर अशा प्रकारे आजचा व्लॉग कसा वाटला तो नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.